पंढरीची वारी, लाखो वारकऱ्यांसाठीचा आनंद सोहळा। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा देहू इथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं तर आळंदीमधनं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे। त्यासाठी राज्यभरातनं हजारो वारकरी देहू आळंदीत आलेत। पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी सध्या चालू होती, पण याच वेळी पालखी सोहळ्यावर पावसाचं सावट आलंय। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आलाय। त्यामुळे इंद्रायणी नदीवरचे पूल पाण्याखाली गेलेत। म्हणूनच वारीसाठी देहू आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांची मोठी गैरसोय होतीये। देहू आळंदीत वारकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या सुविधा सुद्धा पाऊस आणि इंद्रायणीच्या पुरामुळे बाधित झालेल्या आहेत। इंद्रायणीचं पाणी शिरल्यामुळे आळंदी आणि देहूमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे मंदिर आणि स्थानिक प्रशासनाकडनं वारकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा वारकऱ्यांनी देहू आळंदीमध्ये न येण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे यंदाची वारी कशी होणार, पालख्या प्रस्थान कधी करणार, हा प्रश्न सध्या निर्माण झालाय। इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे देहू आणि आळंदीतली सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे, वारकऱ्यांना नक्की काय आवाहन केलं जाते, पालखी सोहळ्याचं काय होणार आहे, सगळ्या अपडेट सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातल्या मावळ आणि घाटमाथ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले। मावळ, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड, लोणावळा इथं झालेल्या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत। याचं मुख्य कारण म्हणजे इंद्रायणी नदीला आलेला पूर। गेल्या 2 ते 4 दिवसात झालेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। मावळातल्या मुसळधार पावसामुळे वडीवळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत धरण 89.40% भरलं। त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासूनच धरणाच्या सांडव्यावरच्या दरवाजातनं इंद्रायणी नदीपात्रात 5925 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे। इंद्रायणीत पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं इंद्रायणीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली। इंद्रायणीनं रौद्र रूप धारण केल्यामुळे ठिकठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालंय। आता इंद्रायणीच्या काठावरच देहू आणि आळंदी ही दोन्ही तीर्थक्षेत्र आहेत। दरवर्षी आषाढी वारीसाठी या दोन्ही ठिकाणी राज्यभरातले लाखो वारकरी येतात। यंदा देखील वारकऱ्यांसाठी देहू आणि आळंदीमध्ये मंदिर आणि स्थानिक प्रशासनाकडनं वारकऱ्यांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। 7 जुलैला देहूवरून संत तुकाराम महाराज तर 8 जुलैला आळंदीवरनं संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पंढरपूर इथं प्रस्थान होणार आहे। या पालखी सोहळ्यासाठी इथल्या धर्मशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वारकरी जमलेले आहेत। अजून देखील काही भागांमधनं पालखीसाठी वारकरी हे देहू आणि आळंदीमध्ये येतात। पण इंद्रायणीला आलेल्या महापुरामुळे वारकऱ्यांची सगळ्यात मोठी अडचण इथं निर्माण झाली आहे। इंद्रायणीच्या पुराचं पाणी हे थेटपणे देहू आणि आळंदीत शिरलंय। नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आळंदी शहरातले पूल प्रशासनानं वाहतुकीसाठी बंद केलेले आहेत। त्यामुळे शहरातली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। इंद्रायणी नदी ओलांडून आळंदीत येण्यासाठी 4 पूल आहेत। यामध्ये पीएमपीएल बसस्थानकाजवळचा जुना पूल, चाकण चौकातनं देहू फाट्याकडे जाणारा पूल, सिद्धबेट परिसरातला पूल, पीएमपीएल बसस्थानकाजवळील नवीन पूल अशा 4 पुलांवरनं आळंदीमध्ये यावं लागतं। पण या 4ही पुलांवरनं इंद्रायणीचं पाणी वाहतंय। या पाण्याचा प्रवाह इतका जास्त आहे की त्यामुळे आळंदी नगर परिषदेनं सुरक्षेच्या कारणास्तव हे पूल बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आळंदीतले मुख्य एंट्री पॉइंट्स सध्या बंद झालेले आहेत। तसंच कोणीही या पुलांवरनं जाण्याचा तसंच इंद्रायणी नदीपात्राकडे किंवा नदीच्या काठी जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन सुद्धा नगर परिषदेकडनं करण्यात आले। मौजे, जांभवडे, सुदुंबरे, सुदवडी, देहू, आळंदी ते तुळापूर पर्यंतच्या सगळ्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पण नदीला आलेल्या पुरामुळे आळंदीमध्ये आलेल्या हजारो वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। भक्त पुंडलिक मंदिर, घाट परिसर, नदीकाठावरची दुकानं, हरिहरेंद्र मठ, देवीदास धर्मशाळा, ज्ञानेश्वरी मंदिरालगतचा परिसर, शनी मंदिर परिसर, भराव रस्ता तसंच सिद्धबेट परिसरात पुराचं पाणी शिरलंय। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घाटावर उभारण्यात आलेल्या चेंजिंग रूमचे मंडप पुराच्या पाण्यात वाहून गेले, तर तात्पुरती स्वच्छतागृह सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। पूर परिस्थिती गंभीर होत असल्यानं आळंदीतील वेगवेगळ्या धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या सुमारे 250 वारकऱ्यांना नगर परिषदेच्या आपत्कालीन विभागानं सुरक्षित ठिकाणी हलवले। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सकाळी ज्ञानेश्वर मंदिरमध्ये 20 वारकरी, इंद्रायणी नगरमध्ये 100 वारकरी, ठाकूरबुवा धर्मशाळेमध्ये 60 वारकरी तसंच गोपाळपुरातील काही अन्य धर्मशाळांमध्ये 20 वारकरी पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते। त्यांची सुटका करण्यात आली आहे। याचबरोबर इंद्रायणीच्या तीरावरच्या वैतागेश्वर मंदिराजवळील दर्शन बारीमधील अडकलेल्या 10 वारकऱ्यांना सुद्धा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले।
सिद्धबेट परिसरातील सगळ्या वारकरी धर्मशाळांना तसंच साधक आश्रम ते डुडुळगाव रस्त्यावरील वारकरी विद्यार्थ्यांच्या धर्मशाळांना पुरापासून अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। इंद्रायणी काठावरच्या वारीसाठी महिलांना कपडे बदलण्यासाठी तयार केलेल्या 2 चेंजिंग रूम्स पाण्यामध्ये वाहून गेल्यात। दर्शन मंडपाची दर्शन बारी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिर परिसरातील पश्चिम बाजूकडील शनी मंदिर परिसरात प्रसाद विक्रेते दुकानदारांच्या दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे हजारो रुपयांचं नुकसान झाले। सध्या साधक आश्रम ते ज्ञानेश्वरी मंदिराला जोडणारा पूल पाण्याखाली गेलेला आहे। देहू फाटा ते चाकण रस्ता जोडणारा गरुड स्तंभाजवळचा पूल सुद्धा पाण्याखाली असल्यानं आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। प्रशासनाकडून घाट परिसरात प्रवेशबंदी करण्यात आलेली असून ठिकठिकाणी बॅरिगेड्स उभारण्यात आलेत। इंद्रायणी घाटावरती भाविकांनी जाऊ नये यासाठी नगर परिषद व पोलीस प्रशासनानं नगर परिषद चौक, महाराष्ट्र बँक, पान दरवाजा, शनी मंदिर, झाडी बाजार पार्किंग, इंद्रायणी नगर कमान, विश्वशांती केंद्र हवेलीचा घाट इथले रस्ते बंद केलेले आहेत। आता या सगळ्या परिस्थितीमुळे माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांना मंदिर प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले। सध्याची पूर परिस्थिती निवळेपर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदीमध्ये येऊ नये असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले। आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरचे 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाहीये। ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केलाय त्यांनी ज्या ठिकाणी आहात तिथेच सुरक्षित थांबावं अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत। आळंदी सोबतच देहूमध्ये सुद्धा पित्ती धर्मशाळा, संत गाडगे महाराज धर्मशाळेच्या परिसरात पाणी शिरले। पुंडलिक मंदिराला सुद्धा पाण्याने वेढा घातलाय। परंडवाल चौक, विठ्ठलनगर, काळोखे चौक, भैरवनाथ चौक आणि मुख्य कमान इथं पावसामुळे वाहतूक मंदावली आहे, त्यामुळे देहूमध्ये सुद्धा वारकऱ्यांनी नदी काठावर न जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत। आता देहू आळंदीतल्या या परिस्थितीबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। वारी 10 जुलैला पुण्यात पोहोचणार आहे। आळंदी आणि देहूवरून आपण पालख्या पुण्यात आणू, पण वारकऱ्यांनी देहू आळंदीत न जाता पुण्यात यावं। तिथे जाणं धोक्याचं असल्यानं वारकऱ्यांनी पुण्यात यावं, जेणेकरून वारी सोहळा सुखरूप पार पडेल अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं वारकऱ्यांना करण्यात आली आहे। त्यामुळे आता वारी सोहळ्याचं काय होणार असा प्रश्न वारकऱ्यांना पडलाय, पण देहू आळंदीतल्या वारकऱ्यांनी मात्र वारीसाठी प्रशासनानं सगळ्या सोयीसुविधा आणि व्यवस्था केलेली आहे। मुख्यमंत्री आणि प्रशासनाने केलेलं आवाहन योग्य आहे, पण या पावसाचा वारीच्या परंपरेवर कोणताही परिणाम होणार नाही। वारी सोहळा नक्कीच नेहमीप्रमाणे आनंदाने पार पडेल असा विश्वास व्यक्त केलाय। त्यामुळे 7 आणि 8 जुलैला देहू आळंदीवरनं निघणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी सध्या तिथे उपस्थित असलेले वारकरी सहभागी होणार आहेत, पण राज्यात इतर ठिकाणी असलेल्या वारकऱ्यांनी मात्र देहू आळंदीत न जाता पुण्यात यावं आणि तिथून पुढची वारी करावी असं आवाहन मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे। या सगळ्या परिस्थितीबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा।